अमेरिकेच्या घनदाट जंगलात एक भयंकर वाघ्या चित्ता राहत होता. तो खूप ताकदवान होता. उंच उंच उड्या मारायचा, लांबपर्यंत चपळपणे पळत जायचा. त्याला आपल्या ताकदीचा भयंकर गर्व होता. त्याची उड्या मारण्याची लकब, पळण्याची लकब आणि मजबूत पंजे पाहून सगळे प्राणी घाबरून जायचे. सगळ्यांना तो म्हणायचा, मी खूप ताकदवान आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यात दहशत माजली होती. सगळे प्राणी घाबरायचे. त्याच्या वाटेला कोणी जायचे नाही. त्या जंगलात एक चलाकी नावाच्या हुशार, बुद्धिमान आणि समजदार लांडगीनताई राहत होत्या. त्यांच्या बुद्धीची हुशारी सगळ्या जंगलच्या कान्याकोपऱ्यात पोचलेली होती. एकदा काय झालं, जंगलातल्या सरोवरात सुंदरी हरणीताई, नटखट माकड दादा, डब्बू अस्वल मामान, गोबी ससे भाऊ पाणी प्यायला गेले. त्यावेळी चलाकी लांडगीनताई तिथे पाणी प्यायला गेल्या. तेव्हा तो भयंकर वाघ्या चित्ता तिथे आला आणि तो काय म्हणाला, हे पहा जंगलवासियानो, आजपासून हे सरोवर माझे आहे. मी फक्त एकटा पाणी पिणाऱ्यातलं. तुम्ही कुणीही इथे पाणी प्यायला यायचं नाही. सगळे प्राणी घाबरून पळून निघून गेले. चलाकी लांडगीनताई थांबल्या. त्यांनी सगळं ऐकलं आणि त्या विचार करत आपल्या घरी गेल्या. त्या काय म्हणाल्या, अरे किती घमंड आहे ताकदीची या वाघ्या चित्त्याला. त्याची घमंड ठिकाण्यावर आणली पाहिजे. त्याला खूप घमंड झाले आहे स्वतःच्या ताकदीची. असे म्हणत त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. मग त्या काय म्हणाल्या, अरे हा इतका घमंड करतो, ह्याची घमंड ठिकाण्यावर जर नाही आणली तर हळूहळू तो सगळे जंगल काबीज करेल. सगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे हाल होतील. सगळे हैराण होतील. काही तर आपण युक्ती केलीच पाहिजे. मग त्यांना एक युक्ती सुचली आणि ते त्या जंगलचे राजे शेरसिंग यांच्याकडे गेल्या. तिथे बबलू हत्ती दादा, रामू अस्वल मामा, ज्ञानी कासव दादा यांना तिने बोलवून घेतले आणि शेरसिंग महाराजांना सांगितले, महाराज, आपल्या जंगलात असलेला तो वाघ्या चित्ता खूप घमंडी आहे. त्याला आपल्या ताकदीचा खूप गर्व आहे. मग त्याची ही ताकदीचा गर्व आपण ठिकाण्यावर आणला पाहिजे. त्यासाठी मी युक्ती केली आहे. मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. तेव्हा शेरसिंग राजे म्हणाले, अगं चलाकी ताई, तुझी बुद्धीची हुशारी आम्हाला माहिती आहे. आमची सगळ्यांची तुला साथ आहे. फक्त हिंसा करू नको. ठीक आहे महाराज, मी नाही हिंसा करणार. मग दुसऱ्या दिवशी चलाकी लांडगीनताई जंगलातल्या सरोवरात गेल्या. तेव्हा तिथे तो वाघ्या चित्ता आला पाणी प्यायला. मग चलाकी लांडगीनताई काय म्हणाल्या, अरे वाघ्या चित्तोबा, तुम्ही खूप ताकदवान आहात. आम्हाला माहिती आहे. आम्हालाही तुमच्या ताकदीचा अभिमान आहे. पण मी एक तुमच्याबरोबर शर्यत लावते. लावू का? अगो काय चलाकी, तू आणि माझ्याबरोबर शर्यत? चलाकी लांडगीनताई म्हणाल्या, हो. बर ठीक आहे. कसली लावणार आहे शर्यत? अहो चित्तोबा, बुद्धीची शर्यत लावणार आहे मी. बर ठीक आहे, सांग काय करायचं. हे पहा चित्तोबा, आपल्या जंगलात एक फळांचं झाड आहे. ते फळांच्या झाडावरचं फळ जमिनीला पाय न लावता ते फळ खाली काढायचं. ही शर्यत आहे. जर तुम्ही शर्यत जिंकला तर आम्ही कोणतेही प्राणी, पक्षी या सरोवरात पाणी प्यायला येणार नाही. ते सरोवर तुमचं झालं. आणि मी जर शर्यत जिंकले तर तुम्ही जंगल सोडून जायचं. ठीक आहे. अगो चला की त्यात काय अवघड आहे, आत्ता मी फळ काढतो. असे म्हणत ताकदीच्या जोरावर वाघ्या चित्तोबा पळत पळत त्या झाडाकडे गेले आणि ते झाडावर चढायचे पडायचे, चढायचे पडायचे. फळापर्यंत हात लावायचे पण पडायचे खाली, कारण ते झाड घसरत होतं. बऱ्याच वेळा ते झाडावर चढले, खाली पडले. मग ते शर्यत हारले. तेवढ्यात बबलू हत्ती दादा तिथे आले. मग चलाकी लांडगीनताई आल्या आणि त्या हत्ती दादांच्या पाठीवर बसल्या आणि नटखट माकड दादांच्या मदतीने एका काठीने ते फळ खाली पाडले. फळ खाली पडल्यावर सगळे प्राणी पक्षी जमलेले खुश झाले. त्यांनी चलाकी लांडगीनताईचा जय जयकार केला. शेरसिंगराजे खुश झाले. मग वाघ्या चित्ता म्हणाला, हे बघ चलाकी ताई, तू
ताकदीपेक्षा आपल्या बुद्धीचा उपयोग करून शर्यत जिंकलीस. मग चलाखी लांडगीनताई म्हणाली, बरोबर आहे चित्तोबा, तुमचं ताकद जास्त असणे ही चांगली गोष्ट आहे हो. म्हणजे अति ताकदवान असणे ही गोष्ट चांगलीच आहे, पण त्यापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीची हुशारी आहे. ती हुशारी करून मी शर्यत जिंकली. तेवढ्यात शेरसिंग राजे आले आणि म्हणाले, हे पहा चित्तोबा, आता दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही जंगल सोडून निघून जावा. ठीक आहे महाराज, असे म्हणून तो दुष्ट भाग्या चित्ता मान खाली घालून जंगल सोडून निघून गेला. त्याबरोबर सगळे प्राणी पक्षी खुश झाले. शेरसिंग महाराजांनी आणि सगळ्या प्राण्या पक्षांनी चलाखी लांडगीनताईची खूप स्तुती केली, कौतुक केले, तिचा जय जयकार केला. मग शेरसिंग महाराज काय म्हणाले, अगं चलाखीताई, तुझं सगळं बरोबर आहे. कसं आहे, ताकद ही पाहिजे, पण त्यापेक्षा बुद्धीची, हुशारीची आणि चलाखीची जोडही त्या ताकदीला पाहिजे. असे म्हणून आनंदाने सगळे प्राणी आपल्या घरी गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.